एक मलुकदास नावाचे महापुरुष झाले. खूप मोठे शेतकरी होते, अरोरा जातीतले होते. परमात्मा त्यांना भेटले. थोडीशी झलक ऐकवतो, कारण की वेदांनी सांगितले की तो परमात्मा चांगल्या आत्म्यांना भेटतो जे दृढ भक्त असतात. मलुकदास नावाचे चांगले आत्मा होते, शेतकरी होते, खत्री अरोरा जातीतले होते. पण पुण्यात्मा तर पुण्यात्माचा असतो. तर परमात्मा काय लीला करतो, आधी कुठेही कोणत्याही क्षेत्रात यायचे. जसं दास सांगत होता, भगवान 3 प्रकारे आपलं पालन पोषण करतो. एक तर तिथे स्थिर शरीरात राहतात, तेजोमय शरीरात सतलोकात. दुसरं ते शिशुरूप धारण करून प्रत्येक युगात एकच लीला करतात अशी. आणि मग अन्य जे शरीर धारण करून कोणा साधू संतांच्या रूपात कुठेही कोणाकडेही तिचे प्रकट होतात. आणि पूर्वी तर असं कम्युनिकेशन नसायचं आपसात. 100-50 किलोमीटर दूर कोणी बसून राहिलंय, 10 दिवस 1 महिना पत्ता नाही लागायचं की तिथं कोण राहतंय. असं त्यावेळी परमात्मा कुठेही प्रकट व्हायचे आणि तिथे राहायचे 1-2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष. आणि आपलं नावगाव सांगायचे नाही. आपणही ऐकायचो की एक साधू आला होता, त्याने नावगाव नाही सांगितलं, पण फार पोहोचलेला होता आणि त्याचा महिमा गायला जायचा. परंतु हे नाही करायचं की तो कोण होता, कुठून आला होता, कारण तो सांगायचा नाही. तर असं परमात्मा एका ठिकाणी राहायचे, आश्रम बनवून छोटासा. आणि तिथून मग त्यांचे भक्त गावात नगरात व्हायचे. एका गावात 4-5 घरं होती, 5-6. तर भगवान तिथे जायचे, गावागावात नगरात आपली अमृतवाणी ऐकवायचे, बोलून बोलून जशी लीला भगवान करत असत. तर मलुकदासाच्या गावात 4-5-6 भक्त परिवार होते. तर गुरुजी तिथे गेले सत्संग करायला. तर सगळ्यांनी प्रार्थना केली, आज आमच्याकडे करा, उद्या आमच्या घरी करा, आमच्या घरी चरण ठेवा. आता गुरुजी येणार म्हटल्यावर उत्तम भोजन बनवलं जायचं. तर पहिल्या दिवशी एका घरात सत्संग केला, उत्तम खिरीचं जेवण, हलवा बनवला होता. पुढच्या दिवशी दुसऱ्याच्या घरात, त्यानंतर तिसऱ्याच्या घरात. मग आसपासचे लोक ह्या ज्ञानाशी परिचित ना होऊन विरोधक बनायचे आणि जगत आणि भक्ताच्या विचारात मतभेद झाल्याने एक दुसऱ्याच्या विरोधी हे स्वाभाविकपणे व्हायचे. कारण की ज्या क्रिया भक्तांच्या असतात त्या जगतच्या नसतात आणि जगतला त्या आवडत नाहीत आणि भक्तांसाठी त्याच फायनल असतात. त्यानेच त्यांचं कल्याण होतं. त्यामुळेच त्या गावातला चौधरी होता, 800-900 बिघा जमीन होती त्याची, मलुकदासाची. तर त्या मलुकदासाकडे जाऊन आधी तर चौधरी मुलुकसिंग होता तो. मुलुकदास का म्हणायचं त्याला, मुलुकदास तर नंतर बनवला भगवानाने त्याला. आता चौधरी मुलुकसिंग अरोराजेंकडे गावातील काही व्यक्ती गेले की असं गावात एक ठग आलाय आणि लुटतोय, चांगलं चुंगलं खातोय, खीर खांद्याचं जेवण करतो आणि हा आपलं बिघडवतोय सारा खेळ, सारा गणित. आणि ब्रह्मा विष्णू महेशाबद्दल तो काहीही खोटं नाटं बोलतो. अरोराजी पण कृष्णजींचे पुजारी होते, मुलुकदासजी. तर मुलुकदासांनी विचार केला, बुद्धिमान व्यक्ती असतात ते आपल्या स्तरावरून काम करतात, भगवानाला घाबरणारे असतात. त्यांनी विचार केला की बाबा ठीक आहे, मी बघतो, आधी व्हेरीफाय करेल आणि मग ॲक्शन घेऊ. आता नेहमीच तो सकाळी फिरायला जात असायचा. ज्या रस्त्याने तो जात असायचा त्याच्याच बाजूला कोणा भक्ताचं घर होतं, त्याच्यात पण त्या दिवशी हलवा बनत होता. हलव्याचा सुगंध पसरला होता दूरपर्यंत. तर त्याने बघितलं, अरे काय होते बाबा. मलुकदासजींनी, मलुकसिंगने बघितलं, डोकावून काय करतोयस तू, आज कोणत्या खुशीत हलवा बनवतोयस. त्यांनी सांगितलं, चौधरी साहेब, हलवा तर यासाठी बनवतोय, आमचे गुरुजी आलेत आणि या तुम्ही पण खा आणि सत्संग झालाय, आमचे गुरुजी आलेत म्हणून बनवलंय. तर त्याने बघितलं की हा आहे तो गुरुजी. बघितलं म्हण, हो. म्हणू लागला, किती दिवस झाले तुझे गुरुजी येऊन. हो, आज 4था दिवस आहे. कुठे आहेत तुझे गुरुजी, किती बसलेत समोर. मुलुकदास चौधरी साहेब गेला तिथे. म्हणू लागले, अरे ठगा, तू करून का नाही खात, का जगाला फसवतोस. या गरिबांचं लागल्यास तू शोषण करण्यामध्ये, आपलं करून खात जा स्वतः. तर परमात्मा म्हणारे, चौधरी साहेब, मला तर भगवान न करताच देतोय, तर मला काय गरज आहे करण्याची. आता परमात्म्यासमोर त्यांच्या वाणीत जोर होता
मग बलुकदासाने विचार केला की बाबा संत आहेत, भक्त आहेत, जास्त नडण्यात अर्थ नाही ह्याच्याशी, चला याने जे म्हटलं ते म्हटलं. तर त्याने विचारपूर्वक विचारलं की एक गोष्ट सांगा महाराजजी, हा भगवान मला का नाही देत न करता? परमात्मा म्हणाले की तुझा विश्वास नाहीये, तुझ्याकडे ती भक्ती नाहीये ज्यात भगवान न करता पण देतो. आता त्याला भक्ती वगैरे इतकं समजलं नाही. तो म्हणू लागला की एक अट आहे. बलुकदास म्हणाले की बोल. कबीर साहेब म्हणाले काय? की आज मी काहीही न खाता घरातून निघालोय आणि संध्याकाळपर्यंत जर तुझ्या भगवानाने मला जेवण नाही दिलं न करता, जेवण दिलं मी न बनवताही मी अशा जागी जाईन, तर मी तुझा शिष्य बनेन जेवण दिलं तर, आणि नाही जेवण मला दिलं तर तुला माझ्या शेतात मजुरी करायला लावीन. मंजूर आहे? परमात्मा म्हणाले मंजूर आहे. आता तो निघून गेला. त्याची शेती होती पूर्वेला आणि जाऊन पोचला पश्चिमेला. गाव नगरापासून दूर दुसऱ्याच्या क्षेत्रात. पूर्वी जंगलं खूप असायची आणि तिथे जाऊन एका वृक्षावर चढून बसला की आता बघतो मला इथे कसं कोण जेवण आणून देईल. तिथपर्यंत कोणी जाऊ नाही शकत. आता तिथे काय झाले की हे मेंढपाळ असतात की ही मेंढ्या बकरेवाले, त्यांचा काही सण होता. ते म्हणू लागले की बाबा एक खीर बनवा. तांदूळ घरून आणले होते त्यांनी. तर त्यांनी त्याच वृक्षाच्या खाली दगडाची बनवून चूल माती खोदून आणि तिथे बनवलं, लाकडं रचून खीर बनवायला चालू केलं. एक दोन गायी होत्या, त्यांचं दूध काढलं आणि ते बकऱ्या चरणारे दूर गेले की आम्ही येतो तोपर्यंत तुम्ही तयार करा. तोपर्यंत त्याच्या बाजूने एक रस्ता जात होता आणि त्या रस्त्यापासून बरंच दूर काही घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला आणि धूळ उडालेली दिसली त्या खीर बनवणाऱ्यांना. त्यांना तर माहीत असायचं, जंगलात त्यांना माहीत असायचं की कोणी डाकू येत आहेत. त्यांना माहीत होतं की रस्ता पण हाच आहे. ते बनत असलेली खीर बीर सोडून पळून गेले आपल्या मित्रांकडे. आता जसे ते डाकू तिथे येऊन थांबले, त्यांनी बघितलं की बाबा काय बनते याच्यात. सगळे खाली उतरले. तर त्यांच्यातलं एका डाकूने जाऊन बघितलं की त्याचं झाकण काढून बघितलं की ह्यात खीर बनते. त्यांना भूक लागली होती डाकूंना. म्हणू लागले आधी खीर खाऊया, थांबूया. त्यांच्यात एक समंजस होता. तो म्हणू लागला की कदाचित आपल्याशी दगाफटका होईल, कोणी ह्याच्यात विष टाकलं असेल तर. आधी टेस्ट करायला हवं, टेस्ट करा मग खाऊया. मग टेस्ट करण्यासाठी कुठे पशुपक्षी बघू लागले, ह्यातलं काही त्याला खाऊ घालूया. तर त्यांनी म्हटलं की बनवणारे कुठे गेले, इथेच लपले असतील बघा, त्यांनाच देऊ आधी. इकडे तिकडे बघितलं, कोणी नाही दिसलं. मग वर बघितलं तर बलुकदास बसलाय वर, चौधरी साहेब. त्यांना वाटलं की हाच आहे वर लपलाय घाबरून. त्यांनी म्हटलं डाकूंनी ये बाबा खाली आहे. आता त्याने विचार केला. जोपर्यंत त्याचं लक्ष नव्हतं की हे कोण आहे, तोपर्यंत डोळे मिटून बसला होता की झाडात कोणी बघायला नको मला. तर तो म्हणाला की मी नाही येणार खाली, मी खाली नाही येणार आज. तर मग त्यांनी बघितलं की ह्याला मारा गोळी, हरामजादा का नाही येत. मग त्याने बघितलं की बाबा गोळी बंदूक वगैरे घेऊन आलेत. मग म्हणाला मारू नका, मी खाली उतरतो. तो खाली आला. एका भांड्यात खीर काढून थंड करून म्हणाली ही खा. तो म्हणाला मी अजिबात खीर नाही खाणार, कारण प्रतिज्ञा केली, शिष्य बनावं लागेल चौधरी साहेबाला. आणि त्यांना पक्क वाटलं की ह्याने काही ना काही मिसळलंय ह्या नालायकाने, पक्का चोर आहे. तो खिरीला नकार देत होता. त्याला दोन जोडे हाणले, लाथ मारली, खा बसून. त्याने थोडी घेतली होती, आणखी ओतली की अजून खा, लवकर करेल, जास्त खाशील तर लवकर करेल ह्याचं. 1 तास तिथे बसवून ठेवलं. मग त्याने सगळी कहाणी सांगितली जी मी ह्यासाठी खात नाहीये, मारू नका मला. माझी एका संतासोबत पैज होती आज, तो सफल झाला, मी हरलो. ढाकू म्हणाले पळ तू इथून. आता मारला त्याला एक जोरात, तर धुवून टोकली त्याने सरळ. आता जेव्हा त्याच्यावर संकट आलं तेव्हा डाकूंमध्ये येऊन अडकलास आणि यांना आता कोण विचारणार, ते तर तुलाच गोळी मारतील. तेव्हा आठवण काढली त्याचीच. हे त्या गुरुचं नाव तर माहीत नव्हतं, गाववाल्यांची नावं माहिती होती गाववाल्यांची, की हे धन्नाचे गुरुजी आज माझा जीव वाचवा, मी तुमचा पक्का शिष्य बनेन. जीव तर वाचवणार होताच परमात्मा. मग पक्का निश्चय केला की आज जीव वाचला तर जाऊन चरण स्पर्श करेन त्या महापुरुषाचे.
मग तिथून पळाला तो फुल स्पीडने. परमात्म्याच्या चरणाशी येऊन लोळण घेऊन रडू लागला. परमात्मा म्हणाले, सहन बाबा, भगवानांनी सेवा केली काही? म्हणाला, तुमचा भगवान मारून मारून खीर खाऊ घालतो आणि मी तुमचा शिष्य, तुम्ही माझे गुरुजी, माझा जीव वाचवला तुम्ही. तर तेव्हा त्या मुलुकदासने काय म्हटलं, जेव्हा सगळ्या ज्ञानाशी परिचित झाला आणि सतलोकात घेऊन गेले भगवान आणि परत सोडलं त्या प्रिय आत्म्याला. जपो रे मन साहेब नाम कबीर, जपो रे मन परमेश्वर नाम कबीर. एक समय गुरु बंसी बजाई कालंदरी के तीर, एक समय गुरु बंसी बजाई कालंदरी के तीर. सुर नर मुनिजन थक गए थे, वो रुक गया दरिया नीर. जपो रे मन साहेब नाम कबीर, जपो रे मन परमेश्वर नाम कबीर. काशी तज गुरु मगहर पहुँचे दोनों दीन के पीर. काशी तज गुरु मगहर आए दोनों दीन के पीर. कोई गड्ढे कोई अग्न जरावे, ढूंढा ना पाया शरीर. जपो रे मन साहेब नाम कबीर, जपो रे मन. कोई गड्ढे कोई अग्न जरावे, नेक न धरते धीर. कोई गड्ढे कोई अग्न जरावे, नेक न धरते धीर. चार दाग से सतगुरु न्यारे, अजर अमर शरीर. जपो रे मन साहेब नाम कबीर. चार दाग से सतगुरु न्यारे, अजरो अमर शरीर. दास मलूक सलूक कहते हैं, खोजो खसम कबीर. जपो रे मन साहेब नाम कबीर. आता पुण्यात्म्यांनो, वेद सांगतात परमात्मा अशी लीला करतो. प्रत्यक्षदर्शी ते महापुरुष सांगतात की जो काशीमध्ये धानक रूपात आला होता तो परमात्मा, तो पूर्ण परमात्मा आहे जो सचखंडात पाहिला आणि मग जेव्हा इथे पाहिला तेव्हा त्यांचा महिमा गायला. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951, 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.